पंकजा मुंडेंच्या हस्ते वारकरी भवनचं उद्घाटन. तर मी घाबरत नाही, मला दबंग भाषण करायला आवडतं. स्वाभिमानी आणि निर्भीडता मला माझ्या वडिलांनी शिकवली. पंकजा मुंडेंचं विधान आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका युती करून लढणार, स्थानिक परिस्थिती पाहून निर्णय घेणार, ज्योती मेटेंचं विधान. बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला 2 महिने पूर्ण. आरोपी कृष्ण आंधळे अद्याप फरारच आहे. पोलिसांकडून शोध सुरू आहे. न्यायाच्या प्रतीक्षेत आहोत, आम्हाला न्याय हवाय. महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडेंची मागणी. पुढील आठवड्यामध्ये मुलांसह एसपींना भेटणार ज्ञानेश्वरी मुंडे यांची माहिती. राहुल सोलापूरकरचे तोंड चपलीनं फोडा आणि 1 लाख बक्षीस मिळवा. शिवसेना ठाकरेगडाचे उपनेते शरद कोळींची अनोखी घोषणा आहे. शिवाजी महाराज आणि बाबासाहेबांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर सोलापूरकर अडचणीत आलाय. वेदांनुसार भीमराव आंबेडकर ब्राह्मण ठरतात. सोलापूरकरच्या या नव्या दाव्यानं नवा वाद निर्माण झालाय. शिवरायांनंतर आता आंबेडकरांबद्दल राहुल सोलापूरकरचं हे वक्तव्य. सोलापूरकरच्या पुण्यामधील घराची सुरक्षा वाढवली आहे. शिवरायांबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर सोलापूरकरच्या घराची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. मनोज जरांगेंचे मेहुणे विलास खेडकरांवर तडीपारीची कारवाई. अवैध वाळू उत्खनन, वाळू चोरीचे गुन्हे दाखल असताना जालना पोलिसांकडून कारवाई. आरक्षणासह विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे आक्रमक. 15 तारखेपासून राज्यात साखळी उपोषणाचा जरांगेंकडून इशारा. डोंबिवलीमधील श्रीशा संसदामधील आता राष्ट्रीय रोलर स्केटिंग खेलो चॅम्पियनशिप स्पर्धेत सुवर्ण कामगिरी. प्रथम आणि द्वितीय क्रमांकासह श्रीशानं आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी स्थान पटकावलंय. व्हेरी गुड चाल शीशा, व्हेरी गुड चाल, सोड नकोस पोझिशन. मुंबई महानगरपालिका सफाई कामगारांसाठी 12,000 घरं बांधणार. आश्रय योजनेसाठी 1,300 कोटी रुपयांची तरतूद आणि आतापर्यंत योजनेचे 25% काम पूर्ण झालंय. मुंबई महानगरपालिकेच्या प्रसूतिगृहांमध्ये महिलांची कर्करोग तपासणी केली जाणार. प्रसूतिगृह आणि आरोग्य केंद्रांमध्ये मुख, स्तन आणि गर्भाशयाच्या कर्करोगाची तपासणी केली जाणार आहे. फेब्रुवारीच्या अखेरीस सुविधा सुरू होण्याची शक्यता आहे.